इलेक्ट्रिक शॉक बसण्याचे ठिकाण. एखादी व्यक्ती जमिनीवर उभे राहून लाईव्ह वायरच्या संपर्कात आल्यास तुम्हाला शॉक बसू शकतो. दुसरं कारण आहे की भिन्न पोलॅरिटीच्या दोन वायरच्या संपर्कात आल्यास किंवा दोन वेगवेगळ्या व्होल्टेजच्या दोन लाईनच्या संपर्कात आल्यास तुम्हाला शॉक लागू शकतो. उदाहरणार्थ 3 फेज सप्लायमध्ये RYB ह्या तीन भिन्न पोलॅरिटी आहेत. दोन भिन्न पोलॅरिटीच्या मध्ये जर एखादी व्यक्ती आली तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला शॉक लागेल. किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारचे व्होल्टेज आहेत आणि त्या दोन वेगवेगळ्या व्होल्टेजच्या लाईनमध्ये च्या संपर्कात आल्यास शॉक लागू शकतो. अर्थिंग प्रॉपर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी शॉक लागू शकतो. 4th पॉईंट आहे, एखादी व्यक्ती विजेच्या संपर्कात आल्यास सोडवणारी व्यक्तीने पुरेसे संरक्षण न घेता त्या व्यक्तीला सोडवण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला शॉक लागू शकतो. अशा प्रकारे ही 4 कारणांमुळे तुम्हाला शॉक लागण्याची कारणे आहेत. तर शॉकमुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्या ठिकाणी तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो किंवा तुम्ही अपघाती व्यक्ती ही बेशुद्ध पडू शकते. म्हणजे ह्या गोष्टीचा परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला कोणत्या प्रकारची काळजी घेणे गरजेचं आहे ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. विजेचा शॉक लागू नये म्हणून घ्यायची काळजी. तर या ठिकाणी सर्वात प्रथम विजेचा शॉक लागू नये म्हणून सर्वात प्रथम आपण जी काय हत्यारे वापरणार आहेत ती हत्यारे ही इन्सुलेटेड असावीत. नेक्स्ट पॉईंट आहे, वायरिंगमध्ये जे काय वायर्स असतील ते वायरचे आवरण खराब झाले असतील किंवा वायरला कुठे जॉईंट असेल तर ते जॉईंट्स किंवा ते वायर्स बदलल्याशिवाय त्या ठिकाणी काम करू नये. चालू लाईनवर काम करण्याचा प्रयत्न करू नये. एखाद्या मशीनला अर्थिंग केलेली नसेल तर ती अर्थिंग केलेली असावी जेणेकरून त्या ठिकाणी शॉक लागणार नाही. एखाद्या इन्स्टॉलेशनमध्ये स्विच बंद केल्यानंतरही आपली खात्री न झाल्यास खात्री केल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला त्या पॉईंटवर किंवा त्या मशीनवर काम करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, विजेमुळे किंवा लाईटवर शॉर्ट सर्किट झाला असल्यास किंवा ओव्हरलोड होऊन आग लागल्यास त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करू नये. फ्यूज तार बदलते वेळी मुख्य स्विच बंद करूनच फ्यूज तार बदलणे गरजेचं आहे. विद्युत सप्लाय चालू आहे किंवा बंद आहे हे पाहण्यासाठी हाताचा वापर करू नये. जॉईंट्सवर इन्सुलेशन टेप गुंडाळलेली असावी. पुढचा पॉईंट आहे, एखाद्या इन्स्टॉलेशनमध्ये किंवा घरामध्ये स्विच असेल, सॉकेट असेल, प्लग असेल, होल्डर असेल याचे आवरण तुटली फुटली असतील तर ती बदलल्यानंतरच त्या ठिकाणी त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ही जी काही कारणं बघितलेली आहेत ती कारणं एवढ्यासाठीच आहेत की विजेचा शॉक लागू नये म्हणून ही काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. जर आपण ही काळजी घेतली नाही तर आपल्याला या ठिकाणी शॉक लागण्याची दाट शक्यता नाकारू शकत नाही आहे. तर तुम्हाला ही जी काही कारणं सांगितलेली असतील ती समजली असतीलच. याच्यानंतरचं पुढचा पॉईंट आपण शिकणार आहोत की प्रत्यक्षात विजेवर काम करत असताना आपल्याला कोणत्या प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्युत क्षेत्रात काम करीत असताना घ्यायची काळजी. फर्स्ट नंबर, कोणतेही काम करताना मुख्य स्विच हा बंद करूनच आपल्याला काम करायचं आहे. सेकंड, सर्किटची लाईव्ह वायर ही नेहमी फ्यूजमध्ये आणि स्विचमध्ये जोडावी. शिडीवर उभे राहून काम करते वेळी शिडी पकडणारा दुसरा व्यक्ती असल्याशिवाय शिडीवर उभे राहून काम करू नये. उपकरणाची पूर्व माहिती असल्याशिवाय किंवा कोणत्याही मशीनची माहिती असल्याशिवाय ती मशीन हाताळण्याचा प्रयत्न करू नये. ओलसर जागेत उभे राहून काम करू नये.
कोणत्याही उपकरणाची दुरुस्ती करताना किंवा खोलताना त्याचं वायरिंग डायग्राम काढलेला असावा. विजेवर काम करताना किंवा उपकरण चालू असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ नये. फ्यूज तार योग्य क्षमतेची असावी. फाजील आत्मविश्वास असू नये. मानसिक तणाव असल्यास काम करू नये. आणि बॅटरी चार्जिंग रूममध्ये जळती ज्योत नेऊ नये. हे जे काही नियम आहेत ते नियम सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आहे. याच्यामुळे हे नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला कोणताही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद.